महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भाजपाच्या निवेदनाची त्वरित दखल, बस सेवा पूर्ववत, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। दोंडाईचा शहर व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित बस सेवेच्या समस्येवर अखेर सकारात्मक तोडगा निघाला असून राज्य परिवहन महामंडळाने तातडीने निर्णय घेत बस सेवा पूर्ववत सुरू केली आहे। यामुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या बस सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले होते। या पार्श्वभूमीवर माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती। या मागणीची दखल घेत दोंडाईचा आगाराचे व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांनी त्वरित कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। नवीन निर्णयानुसार सोनशेलू मार्गावर नवीन बस सेवा सुरू करण्यात आली असून अजन विहिरे, वरझडी व साहूर या मार्गांवरील बसेस विद्यार्थ्यांच्या शाळा व महाविद्यालयांच्या वेळेनुसार नियमित धावणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे। या निर्णयामुळे सोनशेलू, मेथी, वरझडी, देगाव, लोहगाव, कोळदे, कर्ले, रामी आणि खोकराळे या गावातील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे। पालकांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे। भाजप शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले। राणी मनुबा देवी रावल गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एन. पाटील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या महत्त्वाच्या प्रश्नावर भाजप पदाधिकारी व प्रशासनाने वेळेत निर्णय घेतल्याने शिक्षणाचा मार्ग पुन्हा सुरळीत झाला असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। सोनशेलू बस सेवेला मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। उपस्थितांनी माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांचे विशेष आभार मानले। या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन, शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे, आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी, मुख्याध्यापिका एस.एन. पाटील, बांधकाम सभापती मुकेश देवरे, आरोग्य सभापती छोटू सोनवणे, नगरसेवक कृष्णा नगराळे, संजोग रामोळे, संजय तावडे, नरेंद्र कोळी, मनोज निकम, बंटी सोनवणे, महेंद्र बाबा कोळी, महेश नागदेव, भालचंद्र खलाणे, संदीप देवरे तसेच गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक अविनाश चौधरी, कुलदीप रावल, रोहन गिरासे आदी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी संजय कोळी, दोंडाईचा। प्रत्येक वेळेस उशीर होत होता आणि जायला पण उशीर होत होता, म्हणून एक सेपरेट गाडी सोनशेलू, विक्रम, दोंडाईच्या या पद्धतीने गाडी चालू व्हावी अशी त्यांची ज्या गावकऱ्यांची जी मागणी होती, ती मागणी ज्यावेळेस गावकरी आणि शाळेतले मुख्याध्यापक, गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि स्वतंत्र विद्यार्थी संस्थेचे सर्व संस्थेचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांची मागणी होती की मुलांना यायला खूप त्रास होतो आणि तो त्रास कमी होण्यासाठी आझाद प्रमुखांना एक निवेदन द्या। आम्ही परवाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी दोंडाईच्या शहराच्या वतीने जिल्ह्याचे उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे प्रवीण महाजन असतील, दोंडाईच्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, सर्व सभापती आणि दोंडाईच्या शहराच्या वतीने आम्ही आगार प्रमुखांकडे मागणी केली आणि ती मागणी आगार प्रमुखांनी लवकरात लवकर मान्य केली आणि मुलांना जे शिक्षणापासून वंचित होत होते त्यांना त्यांचे शिक्षणापासून वंचित होऊ नये म्हणून ती मागणी मान्य केली। त्याबद्दल आम्ही आगार प्रमुखांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी दोंडाईच्या विक्रम सोनशेलू गाडी नियमितपणे रेग्युलर चालू राहील आणि माझे लहान मुलांना, लहान बच्चांना हे शाळेमध्ये रेग्युलर शाळेमध्ये वंदे वंदे गाडी सुरू केली। चांगला अभ्यास करायचा ना। अनेक दिवसापासून बंद पडली होती, त्या गाडीला सुरू करण्यासाठी माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी आदेश केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती मिलिंद परदेशी साहेबांकडे मागणी पाठवण्यात आली आणि ती आजपासून सोनशेलू गाडी सुरू करण्यात आली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।